बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे। बारामती आणि राहुरी या दोन पोटनिवडणुकातील परिस्थिती वेगवेगळी असताना त्यांची तुलना करून जनतेसमोर चुकीचे चित्र निर्माण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। अशी वक्तव्य म्हणजे सामान्य जनतेचा अपमान असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले। राम कुलकर्णी यांनी पुढे आरोप करताना म्हटले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपा आमदारांना विकास कामांसाठी निधी मिळत नव्हता, तर सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला जात होता। तसेच त्यांनी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जन्मजात राजकीय कौशल्य असलेले नेते असून त्यांनी 2024 नव्हे तर 2019 मध्येच राजकीय घडामोडींमधून मोठे ऑपरेशन करून दाखवले होते, असंही त्यांनी म्हटले। संजय राऊत तथ्य समजून कधीच बोलत नाहीत हे आता जनतेला चांगलं कळालंय। मला तुम्ही सांगा, बारामती राहुरी दोन्ही ठिकाणी विधानसभेसाठी निवडणुका होतात आणि त्याचं कारण आहे तिथे मृत्यू झाले, मृत्यूचं दुःख आहे। बारामतीमध्ये स्वर्गीय अजितदादाचा मृत्यू आणि तिथे भाजपाचे आमदार कर्डिले साहेबाचा मृत्यू। आता ह्या दोन मृत्यूमध्ये फरक कसा असू शकतो? आणि त्याला राजकीय दृष्ट्या जर तोलायचं झालं तर हा नीचपणाचं लक्षण म्हणावं लागेल। दुसरं असं आहे की दुःख ते दुःखच असतं, फरक काढणं खऱ्या अर्थाने जनतेचा अपमान करणं होय, जे संजय राऊतांनी केलं। दुसरी गोष्ट अशी की मवियाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये, आमदार खासदारांच्या मतदारसंघामध्ये विकास निधीचा पाऊस पडायचा आणि आम्ही भाजपाचे आमदार वरडून सांगत होते आम्हाला निधी द्या, आम्हाला निधी द्या, पण आम्हाला कधीच निधी मिळाला नव्हता। म्हणून संजय राऊतांनी अगोदर स्वतः आरशात बघायला पाहिजे। दुसरं असं आहे की ते म्हणाले शिंदे गटाचं ऑपरेशन मुख्यमंत्री देवाभाऊ करतील। मला त्यांना सांगायचंय की देवाभाऊ ऑपरेशन करतात, पण जनमताच्या बळावर करतात आणि 2024 ला दाखवून दिलं, 2019 ला ऑपरेशन केलंय आणि म्हणून तुमचं ऑपरेशन सर्जरी सगळी केली, पण या राज्यातील जनबळावर, जनतेच्या बळावर ऑपरेशन करतात। उगाच दिशाभूल करण्यासाठी आणि गैरसमज निर्माण करण्यासाठी फालतू बडबड बंद करा।